कृपया दोन्ही संघाचा 12वा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. न आल्यास इथे मंदाकांना पेनल्टी देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची. जर 12वा खेळाडू इथे नसेल तर पेनल्टी देण्यात येईल. सामना सुरू होतोय तो अक्षरा स्पोर्ट आणि KCC डिओ यांच्या दरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो तो अक्षरा स्पोर्ट संघ. तर फलंदाजी आमंत्रित करतो तो जरा प्लीज अक्षरा स्पोर्ट संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सलामीची जोडी मैदानात दिसते तो कृपया गोल फलंदाज विहार आणि पराग ही सलामीची जोडी. तर गोलंदाज दिसतोय तो रनिंग मार्गवरती तो म्हणजे गोलंदाज नेम महादेव. पहिला चेंडू सुरेख चेंडू अतिशय सुरेख चेंडू. टप्पा पाहिल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतो. चेंडू निर्धाव जातो. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होते तो महादेव. तर सलामीची जोडी मैदानात दिसते ती म्हणजे विहान आणि पराग याच्या स्वरूपात मर्यादित निहाल. दुसरा चेंडू फुलटॉस प्रकारचा चेंडू मात्र बीड होतोय. फलंदाज सुरेख चेंडू निर्धाव होतोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याचे यशस्वी होतोय तो मात्र महादेव. सलामीची जोडी मैदानात निहाल आणि पराग यांच्या स्वरूपात दिसते. स्ट्रायगरच्या दिशेने दिसतोय तो निहाल. 2 चेंडू सलग निर्धाव खेळतोय. महादेव आपल्या षटकातील पुढील चेंडू सुरेख आतापर्यंत 2 चेंडू टाकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला दिसतोय महादेव याचा. स्वतःच्या डाव्या हाताने पंचांच्या उजव्या बाजूने सुरेख चेंडू. तेवढाच सुरेख फटका तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण मात्र एका धावेपासून मात्र रोखू शकत नाही. या तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळवतोय तो फलंदाज निहाल आणि एका धावेने धावसंख्या सुरू होते संघाच्या आणि स्वतःच्या धावसंख्येवरती ते 1. महादेव आपल्या षटकातील चौथा चेंडू पराग याच्यासाठी. सुरेख चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने खेळून काढला जातोय. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव धावून पूर्ण करतात. या एका धावेने धावसंख्येत भरभरते धावसंख्या होती ती 2 धावा. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख ब्लॉक हेलमध्ये टाकलेला चेंडू. 1 चोटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. या एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2 धावा 3 धावा माफ करा 3 धावा. आतापर्यंत मात्र पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते ती महादेव यांच्याकडनं. आतापर्यंत झालेल्या 5 चेंडूमध्ये 3 धावा देतोय. त्याच्यामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव टाकतोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्वतःच्या डाव्या बाजूने पंचांच्या उजव्या हातीने फलंदाज खेळतो स्ट्रायकरच्या दिशेने. अतिशय सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका आणि या 4 धावा. 4 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते पहिल्या षटकातील समाप्तीनंतर 7 धावा. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या बिनबाद 7 धावा. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकात संपतंय. पहिल्या षटकात एकूण बिनबाद 7 धावा उभारतोय तो पहिल्या षटकात 7 धावा. तर आता मात्र दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय भूपेश. सलामीची जोडी मैदानात खेळते निहाल आणि पराग यांच्या स्वरूपात. भूपेश आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय.
पहिला चेंडू झेल उडतोय, निश्चितच क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, सुरेख प्रयत्न आणि तेवढाच सुरेख झेल आणि पहिला धक्का बसतोय तो मात्र पहिल्या चेंडू ते भूपेश गडी बाद करण्यास यशस्वी होतोय. धाव संख्या स्थिरावते ती 7 धावा. अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पहिल्या षटकात 7 धावा निघाल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यशस्वी होतोय तो भूपेश. तर त्याची भूपेशाची जागण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय तो ओमकार. नवीन फलंदाज दिसतो स्ट्रायगरच्या दिशेने ओमकार. सामना करेल भूपेशाच्या दुसऱ्या चेंडूचा. सुरेख प्रकारचा सामना. पहिल्या षटकात 7 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी बाद आणि आता मात्र सुरेख चेंडू पॅडवरती आदळतोय. धावचीची संधी, निश्चितच धाव बाद होईल. तो फलंदाज नवीन गेलेला फलंदाज तो म्हणजे ओमकार. धाव बाद होतो या ओमकार याच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे केसीसी दिवा संघाचा. सुरेख गोलंदाजी भूपेशाच्या स्वरूपात पाहावयास मिळते ती अक्षरा स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलेले सामने अतिशय सुरेख अटीतटीचे सामने होत आहेत. त्याच दरम्यान हा एक सुरेख सामना आपल्या भेटीस येत होतो म्हणजे अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतो तो अक्षरा स्पोर्ट संघ. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज म्हणजे एक कॅच आउट आणि त्यानंतर धावचीच्या स्वरूपात. पुढील फलंदाज सागर पुढे येऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव भूपेश. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतोय. पहिल्या षटक आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. या दरम्यान निश्चितच सुरेख गोलंदाजी धावसंख्या स्थिरावते ती 7 धावा. भूपेश याचं निश्चितच कौतुक आतापर्यंत करावं लागेल या 3 चेंडूच्या दरम्यान. आता मात्र सुरेख चेंडू तेवढाच सुरेख फटकारले 41च्या दिशेने तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख पैकी. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव धावून पूर्ण करतात. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 8 धावा. समोर दिसतो तो आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज सागर प्रथम स्ट्रायकवरती येतो भूपेशाच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. डाव्या हाताच्या फलंदाजीसाठी क्षेत्ररक्षण स्वीकार सजवलं जात आहे. भूपेश गोलंदाजीसाठी सज्ज होतो. सागर याच्यासाठी डाव्या हाताचा फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलतो. अशा प्रकारचा चेंडू मात्र बीड होतोय. फलंदाज पॅडवरती आढळतोय चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात इथे निश्चितच 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्या बरोबर धावसंख्या होती ती 9 धावा. सुरेख प्रकारचा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी दिसतोय. इथे दोन संघादरम्यान चाललेला सामना अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा. सज्ज होतोय भूपेश आपल्या षटकातून पुढील चेंडू टाकण्यासाठी. उजव्या हाताचा फलंदाज खेळतो स्ट्रायकरच्या दिशेने. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. निश्चितच पॅडवरती आढळतोय. यष्टीरक्षक बीट होते. त्या दरम्यान दोन्ही फलंदाज धावून 2 धाव पूर्ण करतात लेग बायच्या स्वरूपात. निश्चितच इथे 2 धावा. इथे षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या सामने धावसंख्या होते ती 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना चालू होतो अक्षरा स्पोर्ट आणि केसीसी दिवा यांच्या दरम्यान. इथे आतापर्यंत 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. मैदानात दिसते ती जोडी म्हणजे सागर आणि पराग याच्या स्वरूपात. तर नवीन गोलंदाज येते तो म्हणजे समीर. डाव्या हाताचा फलंदाज सागर सज्ज होते समीराची गोलंदाजी खेळण्यासाठी.
समीर आपल्या षटक पहिले सागराच्या आठी सुरेख चेंडू टप्पा पाहिल्यानंतर थोडासा स्विंग होतोय फलंदाज बीड होतोय चेंडू मात्र निर्धाव होतोय मोठे फटक्यांची इथे नितांत आवश्यकता आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तो म्हणजे KCC दिवा संघाला समीर आपल्या पुढे चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्विंग होते चेंडू चेंडू निर्धाव धाव संख्या असते रावते धाव संख्या आहे ती मात्र 11 धावा आतापर्यंत 2 चेंडू टाकतोय 2 चेंडू निर्धाव टाकतोय सुरेख गोलंदाजी तर सागर पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निर्धाव सरक 3 चेंडू स्विंग चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडेसे वळण घेणारे चेंडू आणि त्या वळण घेणाऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाज सागर हा बीड होतोय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती समीर याच्याकडनं 3 चेंडू सरक निर्धाव टाकतोय अतिशय सुरेख फोटो असल्याचा चेंडू हा चेंडू पण मात्र बीड होतोय फलंदाज तो मात्र सागर अतिशय सुरेख गोलंदाजी सुरेख प्रकारचं गोलंदाजी करतोय आतापर्यंत समीर आपल्या टाकलेल्या 4 चेंडू 4 ही निर्धाव टाकतोय सुरेख हो हो काय गोलंदाजी टाकलेला 5वा चेंडू तो पण निर्धाव टप्पा पहिल्यांदा थोडासा बाहेर जाणारा चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजासाठी तोही निर्धाव जातो धाव संख्या स्थिरावते 11 अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटचा चेंडू आणि इथे निर्धाव षटक अतिशय सुरेख गोलंदाजी निर्धाव षटक टाकतो समीर 3 षटकांचा खेळ संपतो 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा मेडन षटक टाकण्यास यशस्वी होतो तो समीर मात्र इथे फलंदाज रिटायर्ड हट इथे माफ करा इथे फलंदाज बाद ठरवतात पंच आणि त्याची जागा नवीन त्याची जागा घरी नवीन फलंदाज जातो तो श्रीकांत शेवटचे 6 चेंडू बघूया किती धावा उभारतोय तो KCC दिवा संघ आतापर्यंत 3 षटकामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा अतिशय सुरेख षटक पाहायला मिळाले समीर याच्याकडनं 5 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवरती एक गडी बाद करतोय तर शेवटचे षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज बॉलर नेम कृपया गोलंदाजचं नाव सांगायचं आहे तस्मय सचिन शेवटचं षटक फलंदाज पहिला चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज धावताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावची संधी मात्र संधी हुकते 1 धाव मात्र मिळते या चेंडू होती एका धावसंख्येत बरोबर धावसंख्या होती ती 12 उर्वरित 5 चेंडू निश्चितच या उर्वरित 5 चेंडूवरती मोठे फटके हाणावे लागतील KCC दिवा संघाला तर मोठं आव्हान उभं करावं असेल तर अक्षरा संघासमोर आतापर्यंत 3 फलंदाज बाद होत आहेत उर्वरित 5 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो सचिन सुरेख चेंडू सुरेख फटका सर आणि ते मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि या गचा क्षेत्ररक्षणाचा फायदा होतो दोन्ही फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतायत या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ती 14 धावा उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक या 4 चेंडूमध्ये मोठे फटके हे अनिवार्य असतील अक्षरा स्पोर्ट क्रिकेट संघा KCC संघाला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर सुरेख चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू निश्चितच सरळ बॅटने खेळून काढतो या एका निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 14 धावेवरती उर्वरित या इनिंग मधील आणि षटकातील शेवटचे 3 चेंडू सचिन टाकण्यासाठी सज्ज होतोय सुरेख चेंडू सुरेख फटका झेल उडतोय झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुरक्षितरित्या झेल टिपतोय आणि गडी मात्र बाद होतोय श्रीकांत यांच्या स्वरूपात बसलेला हा मात्र 4था धक्का
केसीसी दिवा संघाला अतिशय माफक धावसंख्या आतापर्यंत पाहायला भेटते. केसीसी दिवा संघाची नवीन फलंदाज दिसतोय तो मैदानात. स्ट्रायगरच्या दिशेने आदित्य. उर्वरित 2 चेंडू. या 2 चेंडूवरती किती धावा जमवतोय केसीसी दिवा संघ हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्या दरम्यान सचिन रनिंग मार्गवरती फुली चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू. चेंडू मात्र निदाव. फलंदाज बाद. स्ट्राईक घेण्याच्या नादात फलंदाज बाद होतोय आदियाच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिरावते ती 14 या धावसंख्येवरती. माफक आव्हान आतापर्यंत दिसतंय. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती किती धाव उभारतो केसीसी दिवा संघ हे बघायचं आहे. निहाल नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू फुलटॉस प्रकारचा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन्ही फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतात. या 2 धावाने धावसंख्येत तिथे 16. माझ्या 4 षटकामध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा उभारतोय आणि 17 धावांचं आव्हान देतो तो अक्षरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. तस्म 11 आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तन्मय 11 आणि तस्मय 11 आणि संघर्ष युवा स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो हॅलो. काही वेळाच्या विलंबानंतर मी सिद्धेश काष्टे तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतोय. स्वामी गांगेश्वर आडवली दिवा आयोजित कोकण मर्यादित भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि मैदानात सामना रंगतो. या ठिकाणी अक्षर स्पोर्ट वर्सेस केसीसी दिवा या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा सुदैवी कॉल या ठिकाणी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करावा असा इरादा या ठिकाणी अक्षर स्पोर्ट संघाचा आणि कर्णधाराने घेतलेला निर्णय गोलंदाजाने योग्य प्रकारे करून दाखवला. या ठिकाणी 4 षटकांमध्ये फक्त 17 धावा देत 16 धावा देत 17 धावांचं एक माफक आव्हान डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. चांगलं या ठिकाणी गोलंदाजीचं विवरण करायला गेलं. पहिल्या इनिंग मध्ये पहिला षटक हाताळलं होतं महादेवाने फक्त 7 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. त्यानंतर षटक हाताळलं ते भूपेशाने सुंदर गोलंदाजी केले. फक्त 4 धावा देत एक गडी बाद केला. एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद केलेत. तर समीरने या ठिकाणी सुंदर कौतुकास्पद गोलंदाजी केली. पूर्ण विकेट मिळत षटक हाताळलं. या ठिकाणी 1 विकेट मिळत या स्पर्धेतील पहिलं मिडन षटक हाताळताना दिसला समीर. त्यानंतर शेवटच्या षटक हे सचिनने हाताळलं आणि सचिनने फक्त 5 धावा दिलेत. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केली. 17 धावांची गरज आहे. तर या 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. ती समीर आणि रोहित. दरम्यानच्या काळात या ठिकाणी नाणेफेक केली जाते. यानंतर होणारा सामना तस्मा 11 वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान साकेडे. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया कॉम्बॉक्स मध्ये या
या ठिकाणी तस्मा 11 संघाचा कर्णधार आलेला आहे. विनंती असेल संघर्ष युवा प्रतिष्ठान आपण या ठिकाणी या. संघर्ष युवा ओके दोन्ही संघाच्या कर्णधार आलेले आहेत. या ठिकाणी नाणेफेक होते. अमित याच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. चला मैदानात वळूया. मैदानात या ठिकाणी 17 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. समीर आणि रोहित गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. आधीने आता पहिलाच चेंडू एका तेज रफ्तार वाया चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेत विसावतोय जाऊन यश रक्षकाच्या हातात आणि निर्धाव स्वरूपात पहिला चेंडू हा नोंदवला गेलाय. ज्या प्रकारची टेच गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असलेला पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा मिळवाव्या असा काहीसा मनसुबा असेल समीर आणि रोहित याचा आणि त्याच नुसार या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा आढावा घेत एक सुंदर फटका एक देखणा फटका 2 धावांसाठी समीरच्या बॅटमधनं निघाला हा फटका. 2 धावा निघाल्यात आणि श्री गणेश झाला या ठिकाणी स्कोर बोर्डचा. परत एकदा आदिनाथ निघाला समोर आहे समीर. पॉवर प्लेचा षटक खोलवाड्यापासून चेंडू खोदून काढला या ठिकाणी. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आहे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण पण चांगलं केलं गेले आणि समीर आणि रोहितला माहिती आहे की गोलंदाजीने आपलं काम केलंय. आता आम्हाला जास्त काही करायची गरज नाही. फक्त सिंगल डबलने स्कोर चालू ठेवला तर आपण विजयाकडे जाऊ शकतो आणि त्याच नुसार हलक्या हाताने खेळून कोणतीही जोखीम न घेता स्कोर बोर्ड चालू ठेवण्याचं काम समीर आणि रोहित या ठिकाणी करतायत. 3 चेंडूंचा खेळ होतो. समाप्त दरम्यान 3 धावा या स्कोर बोर्डवर. अकुटबद्ध चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच हवेची साथ सुद्धा मिळते. पंचांनी निर्णय द्यायचा कारण या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आहे. 6 धावा असतील नक्कीच. हात खोलण्याचा या ठिकाणी मौका मिळाला आणि या ठिकाणी षटकार जडला गेलाय रोहितच्या बॅटमधनं. परदेव सुंदर. आता मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी आहेत पण टार्गेट कमी आहे. आपण तुमच्या बँक मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही आधीच कर्जबाजारी आहात त्यामुळे जास्त धावांची लयलूट करणे तुम्हाला घातक ठरेल आणि त्यानुसार गोलंदाजी करावी लागेल. मात्र आतापर्यंत एक षटकाच्या मदतीने चांगली या ठिकाणी धावगती राखण्यात यशस्वी ठरलाय सलामीचे हे दोन्ही फलंदाज. रनआउटच्या या ठिकाणी चान्स चांगली फेकी होती विकेट किपरकडे मात्र चपाळी चांगली होती दोन्ही फलंदाजांकडे पण आणि होते षटकाची सांगता. एका षटकाच्या सांगत अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 1 डझन धावसंख्या स्कोअर बोर्डवर. पहिल्या षटकाची होते सांगता म्हणजे आता फक्त नाममात्र 5 धावांची गरज असेल ती विजयासाठी. अजूनही येणारे 3 षटक बाकी 18 चेंडू बाकी फक्त 5 धावा म्हणजे कुठेतरी एकतर्फी सामना या ठिकाणी जातोय आणि समीरचं जे निर्धाव षटक गेलंय ते खूप महागडं ठरेल. ते केसेसचे दिवा संघाला 11 धावा होत आहेत माफ करा. चला स्पीडअप घ्या. फक्त 5 धावांची गरज आहे. यानंतर होणाऱ्या सामन्यात तस्मा 11 वर्सेस संघर्ष युवा प्रतिष्ठान आपला निर्णय काढायचा आहे. अकुटबाचा चेंडू सोमा घाडी या ठिकाणी समालोचन कक्षात जायचं. सोमा घाडी फरान सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू थोडासा उसळ घेतोय फलंदाजीच्या हेल्मेटला लागतोय. अकोटबाचा चेंडू डीप कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळला झालाय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक घेतो आणि फील्ड करतो तोपर्यंत एकच धाव. फक्त 5 धावांची गरज असल्यामुळे कोणतीही जोखीम नाही संघाला. 12 धावसंख्या 5 धावांची अजूनही गरज विजयासाठी. अकुटबाचा चेंडू होता. परत एकदा एक कमजोर चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा चेंडू पाठवून दिलाय सरळ 4 धावांसाठी आणि या ठिकाणी
धावफलक जातोय 16 या धावसंख्येवर एका धावी कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. मात्र सामना लवकर संपतोय असं वाटतंय कारण एका धावेची गरज आहे. टार्गेट कमी होतं आणि पिचा सुद्धा चांगल्या रीतीने झाला या ठिकाणी. तर बॅटिंग चांगली केली रोहित याने. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. टार्गेट जरी कमी असलं तरी आणि या ठिकाणी बायच्या स्वरूपात एक धाव धावून पूर्ण होते आणि विजय होतो या ठिकाणी. तो अक्षर स्पोर्ट पुढील फेरीत प्रवेश करतोय आणि आव्हान संपुष्ट होतं ते KCC दिवा संघाचं. या ठिकाणी विनंती असेल, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. संघर्ष युवा प्रतिष्ठान